तर तिथं तळ कोकणात मात्र सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे. गणपती सणापूर्वी खड्डे बुजवूनही पुन्हा तीच परिस्थिती आहे. यावर महामार्ग ठेकेदार कंपनी केवळ तात्पुरता मलमपट्टी करताना दिसते. त्यामुळे मागील 4 दिवसात या भागात दुचाकींच्या अपघाताचं प्रमाण हे वाढताना पाहायला मिळतंय. आढावा घेतला आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांनी. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न अजून जैसे थेच आहे. या खड्ड्यामुळे आजपर्यंत अपघात घडले. सिंधुदुर्गामध्ये मी आता आहे पणदूर येथे. या ठिकाणीच पाहिलं असेल तर 2 दिवसात 2 अपघात घडले. यामध्ये एकाचा जो दुचाकी स्वार होता त्याच्या मागे जी महिला बसली होती तिचा मृत्यूही झाला. अशा घटना अनेकदा घडल्यात. या रस्त्याचं काम अनेकदा करण्यात आलं, खड्डे बुजवण्यात आले, मात्र अजूनही या रस्त्याचं काम योग्य पद्धतीने झाल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय. पाहिलं असेल तर गणपती पूर्वी सुद्धा इथे खड्डे होते, ते बुजवण्यात आले आणि पुन्हा जैसे थेच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खड्ड्यातून येताना वाहनधारक जे असतात, वाहन चालवतात, त्यांना मोठी कसरत करावी लागते. आणि एकंदरीत पाहिलं असेल तर या संदर्भात आता जो महामार्ग ठेकेदार कंपनी असेल त्याला यावर ठोस मात्र काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश काळे सर, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग. अपघात घडताना म्हणून ही आमची मागणी आहे पहिली. तरी पण हे अपघात झाले ती तात्काळ गव्हर्नमेंटने त्यांना तात्काळ मदत करावी. त्याशिवाय हे जे खड्डे पडलेले आहेत पूर्ण कणकवलीपासून मी आता कुडापर्यंत चाललो आहे. एवढी चाळण झाली आहे रस्त्याची. प्रत्येक कोकणवासिका नागरिकांना प्रत्येक त्रास होतो, प्रत्येक गाडीवाल्याला त्रास होतो आहे आणि त्यामुळेच हा रस्ता सुस्थितीत करावा हीच विनंती आहे गव्हर्नमेंटकडे. नेहमीच इथे खड्डे होत असतात, त्यामुळे कायमस्वरूपी काहीतरी तोडगा याच्यावर म्हणजे काम व्यवस्थित करून कायमस्वरूपी मिटेल याचं, पुन्हा पडू नयेत असं काहीतरी करावं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.